तुमच्या ट्रेनिंग नंतर माझा नवरा बोलायला लागला. तरसून गेली होती मी त्याच्या गप्पांना, त्याच्या मोकळ्या बोलण्याला, त्याच्या हसण्याला. बघा तिला काय हवं होतं हे इतकंच. तू काय करत बसला? तिच्यासाठी गाडी घेत बसलास, बंगला घेत बसलास. बोलायचं राहूनच गेलं. बोलणं आणि कम्युनिकेशन काय फरक असतो? तुमचे फेशियल एक्सप्रेशन्स, तुमचे हँड व्हेरिएशन्स, तुमची पर्सनॅलिटी पोश्चर, तुमची टोनॅलिटी, शब्दांचा खेळ, तुमचं थांबणं, तुमचं लोकांना एंगेज करणं, त्यांना हसवणं, त्यांना रडवणं. पण त्या सर्वात महत्त्वाचा फॅक्टर जो मला वाटतो ना, बोलताना जो कमतरता असते लोकांमध्ये तो असतो कॉन्फिडन्स. तर 90% लोक आज मार्केटमध्ये उत्तम बोलू शकत नाही. तुमची पर्सनॅलिटी कितीही भारी असली तरी जोपर्यंत तुमची शैली इम्प्रूव्ह होत नाही तोपर्यंत तुम्ही लोकांना जिंकू शकत नाही. तुम्ही बिझनेस करा, तुम्ही राजकारण करा, की तुम्ही एखाद्या रिलेशनला घेऊन विचार करा. कम्युनिकेशन म्हटलं की लोकांना वाटतं बोलणं, पण मला असं वाटतं की ते ऐकणं पण फार महत्वाचं. तर जेव्हा कोणी मला असं म्हणतं ना की मला मोटिवेशनल कोच बनायचं, तर मी म्हणते कृपया बनवू नकोस. का? प्रत्येक घरात एक बसलाय ना, काही झालं नाही की ज्ञान द्यायला सुरुवात. मला हे अजूनही पटत नाही, तुम्ही 3 दिवसात हे सगळं शिकवता. मी जर अर्धा तास कुठे बोलते ना तसा रिझल्ट आला पाहिजे. रिझल्ट म्हणजे काय? पैसा दिला पाहिजे समोरच्याने, नाही काही तर साईन दिली पाहिजे. प्रपोज केलं तर हो बोलली पाहिजे. हो बोलली. प्रपोज केलं तर हो बोलली पाहिजे. का त्या नवरा बायकोच्या लक्षात येत नाही की जर माझं एक्सप्रेशन इम्प्रूव्ह झालं, जर माझ्या शब्दांचा खेळ इम्प्रूव्ह झाला, जर मी हिला किंवा ह्याला नीट काउन्सिल करू शकले तर आपलं फ्युचर सेफ होऊ शकतं. बोलतात सगळे, परंतु तुम्ही बोलायला शिकवता ते काय शिकवता? तर माझ्या एका डॉक्टर क्लायंटने खूप मस्त स्टेटमेंट केलं होतं की मला कधी जन्मात असं वाटलं नव्हतं की हजारोत कमावणारा मी 10 मिनिटामध्ये 40 करोडची डील करेल. किती मिनिट? 10 मिनिट. हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आजचा पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना एक विनंती करेन की तुम्हाला माहीत असलेले किंवा तुमच्या आजूबाजूच्या अशा 10 सक्सेसफुल लोकांची एक लिस्ट बनवा आणि त्या 10 सक्सेसफुल लोकांमध्ये सर्वात कॉमन फॅक्टर असलेला निवडा. मी तुम्हाला अश्युअर करतो, गॅरंटी देतो की तो कॉमन फॅक्टर असेल कम्युनिकेशन स्किल. आजच्या काळामध्ये जर तुम्हाला बोलता आलं नाही तर तुम्ही काहीही करू शकत नाही. नोट माय वर्ड, तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही कधी असं पाहिले की एखादा व्यक्ती 1-2 शब्द बोलतो आणि त्याच्याकडे सगळी लोक आकर्षित होतात, आणि एखाद्या व्यक्तीला खूप काही बोलायचं असतं परंतु त्याला ऐकायला देखील कोणी येत नाही. कारण आजच्या काळामध्ये पैसा, पद किंवा तुमची असलेली प्रतिष्ठा किंवा तुमचे लुक्स काहीही मॅटर करत नाही. मॅटर करतं ते तुमचं कम्युनिकेशन स्किल. एखाद्या योग्य वेळी बोललेला होकार किंवा बोललेला हो एक नवीन नातं तयार करतो, आणि चुकीच्या टोनमध्ये बोललेला ना कित्येक मोठे मोठे नाते तोडतो सुद्धा. बिझनेस मीटिंग्स असो, रिलेशनशिप्स असो किंवा इंटरव्ह्यूज असोत, बोलणं म्हणजे फक्त बोलणं नाही, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बोलणं नाही, तो तुमच्या लाईफचा इम्पॅक्ट आहे असं मला वाटतं. तुमच्या लाईफचा इम्पॅक्ट संपूर्ण जगावरती सोडायचा असेल, तुमचे नाते संबंध सुधारायचे असतील आणि तुम्हाला अचाट पैसा कमवायचा असेल तर बोलण्याशिवाय पर्याय नाही. परंतु बोलणं फक्त बोलणं नाही तर ते कम्युनिकेशनमध्ये कसं रूपांतरित करायचं हीच मोठी मेख आहे. आणि ती मेख सॉल्व करण्यासाठी आणि आपल्याला अतिशय उत्कृष्ट या बाबतीतलं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या मंचावरती ज्या गेस्ट आलेल्या आहेत, दुसऱ्यांदा आपल्या पॉडकास्ट जर्नीमध्ये काही असे पॉडकास्ट झालेले जे फायर ब्रँड झालेले आहेत, अगदी रोरिंग अशा पद्धतीचे. त्यातला एक पॉडकास्ट म्हणजे माझा सर्वात फेवरेट म्हणाल तरी हरकत नाही, रश्मी पुष्कर मॅम यांचा पॉडकास्ट झाला होता. आणि आज पुन्हा याच मंचावरती मंच गाजवण्यासाठी, त्या बाहेरही फार मंच गाजवतात आणि हा राजमंच गाजवण्यासाठी पुन्हा एकदा रश्मी पुष्कर मॅम आपल्यासोबत जोडलेल्या आहेत. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, कारण त्या एकदा बोलायला लागल्यावर मला बोलण्याची गरज पडणार नाही हे तुम्हालाही माहिती आहे. म्हणून माझं जे बोलायचं होतं मी अगोदर बोलून घेतलं. ओके, चला तर मग स्वागत करूयात रश्मी पुष्कर मॅम. खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा इथे येऊन खूप बरं वाटतंय, छान वाटतंय. कसं वाटतंय? म्हणजे आपला पहिला पॉडकास्ट झाला, त्याचा काय अनुभव आहे? अप्रतिम. म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स, लोकांची खूप उत्तम प्रतिक्रिया,
खूप चांगले प्रश्न आले मार्केटमधून. येस. सोल्युशन शोधण्याची लोकांना खरंच घाई आहे. बरोबर. लोकांना अंडरस्टँड करायचं आहे की हे जे आपण म्हणतो की उत्तम बोलणं, हम्म. काही लोक त्याला काय म्हणतात, मला उत्तम बिझनेस प्रेझेंटर बनायचंय, काही लोक म्हणतात मला उत्तम वक्ता बनायचंय, काही लोक म्हणतात मला माझा ओन मंच गाजवायचा आहे. तर त्या संदर्भात भरपूर छान अशा विचारणा आल्या हम्म. आणि बाप्पांच्या कृपेने आणि तुमच्या कृपेने त्यांच्यापर्यंत सोल्युशन गेलं, टेक्निक्स गेल्या, याचा आनंद आहे. लिटरली तो पॉडकास्ट गेल्याच्या नंतर आता जवळपास 2.5-3 लाखाच्या आसपास तो गेलेला आणि रील्स तर फारच तुफान व्हायरल गेलेले आहेत. परंतु मला सुद्धा पुन्हा एकदा मला असं वाटत होतं की तुमच्याशी असंच एकदा बोलता येईल आणि पुन्हा ती संधी मिळाली. Thank you so आजही आपण त्याच पद्धतीने, जसं मी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की बोलणं म्हणजे लोकांना काय वाटतंय, बोलतोय म्हणजे मी कम्युनिकेट करतोय. बोलणं आणि कम्युनिकेशन काय फरक असतो? खूपच मोठा फरक आहे. बोलणं म्हणजे तोंड उघडून नुसतं टॅ 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 केलं म्हणजे मी भारी बोलतो असं होत नाही. बरोबर. तुमच्या बोलण्यामध्ये टेक्निकल पॅरामीटर्स आलेच पाहिजे. मग आता टेक्निकल पॅरामीटर्स म्हणजे काय? तुमचे फेशियल एक्सप्रेशन्स, तुमचे हँड व्हेरिएशन्स, तुमची पर्सनॅलिटी पोश्चर, तुमची टोनॅलिटी, शब्दांचा खेळ, तुमचं थांबणं, तुमचं लोकांना एंगेज करणं, त्यांना हसवणं, त्यांना रडवणं. तर ह्या सगळ्या घटक आपण ज्याला म्हणतो पॅरामीटर्स, हे जेव्हा कंबाईन होतं तेव्हा एक परफेक्ट स्पीकर पर्सनॅलिटी तयार होते. आणि मी पुन्हा एकदा बोलेल, नो मॅटर तुम्ही कोणत्या इंडस्ट्रीमध्ये आहात, बरोबर, जर तुम्हाला माझ्या भाषेत छापायचंय तर तुमच्या बोलण्यामध्ये, मग तुम्ही बैठकी स्वरूपात बोलताय, तुम्ही सामाजिक स्वरूपात बोलताय, तुम्ही राजकीय पटलावर बोलताय, हे पॅरामीटर्स किंवा तुम्ही घरात बोलता. अर्थात रिलेशनशिप, मी मागच्याही पॉडकास्टमध्ये मी बोलले होते की 80% लोकांच्या घरामधला संवाद संपलेला आहे, आठवत असेल तर. आणि प्रचंड लोकांनी उचललं त्या माझ्या बोलण्याला. लोकांनी मला सांगितलं की तू अगदी राईट बोलतेस रश्मी. का? कारण घरामध्येच जेव्हा आपण उत्तम बोलत नाही तर 4 चौकात जाऊन काय चांगलं बोलणार आहे? अरे बोललो तरी फायदा काय? नाही ना, कन्व्हर्जन होत नाहीये, नाती टिकत नाहीये, नाती टिकलीच नाही, तर जगण्याची मज्जाच काय बघा. कशासाठी जगायचं? तर आज कायम माझ्या बोलण्यात हा वाक्य असतो की तुम्ही मस्त मोठ्या बंगल्यात राहताय, दारासमोर मोठ्या 2 कार पण उभ्या आहे, रात्री झोपच येत नाही. का? मेंटल हेल्थ इश्यू. का? 2च कारण आहे, एक तर पैसा, एक तर नातेसंबंध. आणि ही मेंटल हेल्थ स्ट्रॉंग करण्यासाठी ह्या 2 बाजू मजबूत कराव्या लागतील. आणि ह्या 2 बाजू मजबूत करण्यासाठी तुम्हाला तुमचं बोलणं मजबूत करायचंय. तर हा फरक आहे, टेक्निकल बोलणं आणि नुसतंच बोलणं, असं मला वाटतं. बोलण्यामुळेच सगळं होतं या मताचा मी तरी आहे. कारण मी हे बोलतोय म्हणून मी आज इथे आहे, तुम्ही हे बोलतायत म्हणून तुम्ही इथे आहात. आणि ज्यांनाही जिथे जायचंय, आजकाल संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण वर्ल्डमध्ये कशाचा ट्रेंड आहे? पॉडकास्टचा. आणि पॉडकास्ट हा ट्रेंड खरंच कम्युनिकेशनचा ट्रेंड आहे. कम्युनिकेशन किती महत्वाचं आहे ना हे सांगणारा ट्रेंड म्हणजे पॉडकास्ट आहे, असं मला हा पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी माझ्या मनात आलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बोलण्यामुळेच सगळं होतं. तुमचे नातेसंबंध सुधारतात, तुमच्याकडे पैसा येतो, तुम्ही तुमचा इम्पॅक्ट गाजवू शकता. परंतु त्यातल्या त्यात मला जे महत्वाचं वाटलं ना, माणसाला मानवी आयुष्य जगत असताना जे गरजेचं असतं तो पैसा, आणि दुसरं तो पैशाचा आनंद घेण्यासाठी, उपभोग घेण्यासाठी माझी जवळचे नातेसंबंध माणसं. परफेक्ट. म्हणून मला आज कम्युनिकेशन मधून पैसा आणि नातेसंबंध, पैसा कसा कमवायचा, नातेसंबंध कसे टिकवायचे, याच 2 गोष्टीवरती भरपूर चर्चा करायची मला आवडेल. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण जे बोलणं, आता माझ्या मनात जे प्रश्न येतील ते मी विचारतच राहणार आहे. पण त्यात सर्वात महत्वाचा फॅक्टर जो मला वाटतो ना, बोलताना जो कमतरता असते लोकांमध्ये, तो असतो कॉन्फिडन्स. का नसतो किंवा तो कसा कमवायचा, कॉन्फिडन्स किती गरजेचा आहे, या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे. अल्टिमेटली कॉन्फिडन्सच महत्वाचा आहे, याला काही ऑप्शन नाहीये. आणि मी या राजमंचाच्या माध्यमाने जे कोणी हे ऐकताय त्यांना हे सांगू इच्छिते की जर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स नाहीये, तुमच्या आयडेंटिटीला अर्थ नाहीये. बरं, खूप लोकांना काय वाटतं, देर इज अ डिफरन्स बिटवीन हॅव्हिंग अ नॉलेज अँड स्किल सेट. तर 90% लोक आज मार्केटमध्ये उत्तम बोलू शकत नाही. मी बोलणं म्हटलंय, मी असं म्हटलंच नाही भाषण, मी असं म्हटलंच नाहीये की वक्तृत्व. मी काय म्हणते की ते चांगलं कॉन्फिडंट बोलतच नाहीये. का? कारण 90% लोकांचा गैरसमज आहे की माझं सब्जेक्ट मॅटर तगडं आहे.
अभ्यास चांगला का, मी PhD केलेली आहे, मी 4 गोल्ड मेडल घेतलेले, अरे तुला माहित नाही का, दुकान टाकून 15 वर्ष झाले मला, अरे बाबा धंदा तर माझ्या रक्तात आहे. तर मग लोकांना काय वाटतं, जस्ट बिकॉज ऑफ इयर ऑफ एक्सपिरियन्स माझं खूप चांगलं आहे म्हणून ऑटोमॅटिकली मी चांगला स्पीकर आहे. राईट, इथे चुकतंय असं त्यांना वाटतं, असं त्यांनाच वाटतं, बाकी समोरच्यांना ते तसं काही वाटत नाही. त्यामुळे ते टेक्निकल शिक्षण घेत नाही किंवा त्या दृष्टीने ते बघत नाही, मग ते त्यांचे टेक्निकल पॅरामीटर्स बोलण्याचे तयार होत नाहीत. कॉन्फिडन्स आपल्या पर्सनॅलिटीतनं जेव्हा तुमच्या क्लायंट कस्टमरला, तुमच्या विद्यार्थ्यांना, तुमच्या ऑडियन्सला तो आधी तुमच्या पर्सनॅलिटीतनं रिफ्लेक्ट होतो. असं नाहीये मी आलो, मी माईक समोर उभे राहिलो आणि मी टॅटे केलं आणि मग लोक टाळ्या वाजवायला लागले. खाऊ नाहीये आणि इकडे जादू होत नाही. हा, तर इकडे काय करावं लागतं, लाईक फॉर्स आहे की माझ्या पर्सनॅलिटी मधनं समोर समजा एक मॉब बसलाय, ग्रुप बसलेला किंवा माझं क्लायंट बसलेले आहेत, सो माझ्या पहिल्या पर्सनॅलिटी मधनं कॉन्फिडन्स रिफ्लेक्ट झाला पाहिजे. बरं, ते शिकता येतं का? हो. 5 फॅक्टर. म्हणजे जसं की नंबर 1, जेव्हा तुम्ही एखादं प्रेझेंटेशन स्टँडिंग पोझिशन मध्ये देताय, ठीक आहे, तर तुम्ही उभं राहिल्यानंतर लगेच तुम्ही काय बोलताय हे नाही हो कोणी ऐकत. उभे कसे आहात पहिले, हा, तुमच्या उभ्या राहण्यात दम वाटतोय का? बरं, याचा स्त्री आणि पुरुष याच्याचे काही एक संबंध नाहीये, तुम्ही कोणी का असे ना. लोक पहिले ते ऑब्झर्वेशन करतात, मग ठरवतात तुला ऐकू की नको ऐकू. मग जेव्हा तुम्ही उभं राहून, आता उभं राहून कुठे बोलताय? उभं राहून घरात बोलताय, आपल्या बाळाशी बोलताय, चौकात उभं राहून बोलताय, अच्छा बिझनेस प्रेझेंटेशन मध्ये उभं राहून बोलताय, बरं एखाद्या पुण्यतिथी जयंतीच्या भाषणाला उभं राहून बोलताय. उभं राहताना आपल्या तळपायांची पोझिशन V शेप मध्ये असली पाहिजे. तळपाय आपले V शेप मध्ये आले की ऑटोमॅटिक आपले शोल्डर फर्म होतात. ओके, आणि आता जेव्हा मी अशी उभी राहते तेव्हा माझी पर्सनॅलिटी ऑटोमॅटिक कॉन्फिडंट वाटते आणि समोरच्याला काय वाटतंय, अच्छा ही कॉन्फिडंट पर्सनॅलिटी, ऐकूया काय म्हणते. आता लोक ऐकताय. त्याच्यानंतर रूल नंबर 2, 85-90% लोक मीटिंग करताना, टॉक करताना, सामाजिक बैठकीत बोलत असताना, घरात बोलत असताना हात कसे ठेवतात? लॉक्ड. कसे ठेवतात हात? हे वा, असा हात आहे, असा हात आहे, असा हात आहे, असा हात आहे, हाताची घडी आहे, हात समोर बांधून आपण उभे आहोत. दिस इज कॉल्ड एज हँड लॉकिंग. आणि जेव्हा हँड लॉक असतो तर मनातले विचार, डोक्यातले विचार लॉक होऊन जातात. लॉकिंग झालं की मोकळं बाहेर पडतच नाही. म्हणून तुमच्या पर्सनॅलिटीतनं कॉन्फिडन्स रिफ्लेक्ट होण्यासाठी हँड मुवमेंट झाल्या पाहिजे. तर समजा मी तुमच्याशी बोलतो, ओके हे असं आहे, हे बघा मला असं वाटतं, ये रे इकडे ये, काय म्हणतोय, सी आय एम युझिंग माय हँड्स, आय एम नॉट लॉकिंग माय हँड्स. त्या हातांचा मोकळा वापर केला की तुमच्या पर्सनॅलिटी पोस्चर मधनं कॉन्फिडन्स रिफ्लेक्ट होतो आणि समोरचा माणूस तुम्हाला ऐकतो. असं आहे. तर हा असावाला 5 फॅक्टर. हा 5 फॅक्टर. हा झाला दुसरा. तिसरा आय कनेक्ट वाला. तर आय कनेक्ट मध्ये काय होतं, आपल्याकडे संकोच भावना. तुम्ही कधी अनुभव तुम्ही बघितलं असेल आता की असं होतं की आपल्याकडे जेंट्स म्हटले की 3-4 लेडी समोर आल्या की डोळ्यात डोळे टाकून बघतच नाही. बरं, याच्यामध्ये काय आपली संस्कृती, आपली परंपरा, लहानपणापासून आपल्याला जसं घडवलं धारणाच तशा झालेल्या आपल्याकडच्या, भीती एवढी आहे ना. त्या पुरुषाला काय वाटतं, मी जास्त वेळ डोळ्यात डोळे टाकून बघितले, बाईने काही वेगळा अर्थ काढला तर, उगाच काहीतरी गैरसमज झाले तर. बरं, मी तुम्हाला सांगते, ऍज अ बॉय तुम्ही कदाचित हा विचार करत असाल, ऍज अ लेडी पण सगळे असाच विचार करता. लेडीज पण बॉईजच्या डोळ्यात सिमिलर वाईस वर्सा आहे. ती बाई का बघणार नाही पुरुषाच्या डोळ्यात डोळे टाकून? त्याला काय वाटेल, कशी बाई आहे, कसं बघतीये, म्हणजे मग हिचं काही अर्थ आहे, बाईची नजर खाली पाहिजे हे आपल्या संस्कृतीने. याला टेक्निकली हँडल करावं लागतं. कसं? हा, याचा रूल आहे. संकोच भाव काढणं. सगळ्यात पहिले बघा, वक्ता बनताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. वक्ता बनणं म्हणजे आर्टिस्ट बनणं आहे, प्रेझेंटर बनणं. आणि आर्टिस्टला स्त्री पुरुष हा भाव नसतोच. जो समोर आला
माझं बोलणं काम आहे, मी येणार, मी बोलणार, मी निघणार. दुसरी गोष्ट, आपण स्वतःला सांगायचंय की प्रत्येक नजर वाईट नसते. असं बसल्या बसल्या नजरेतनं अर्थ काढला, आमच्यासारखे तर करिअरच नाही करू शकणार. पण आता तुम्ही म्हणाल रश्मी ज्ञान देण्याचा भाग झाला, टेक्निकली हा संकोच भाव कसा हँडल केला जातो बघा. सपोज माझ्यासमोर 10 लोक बसलेले आहेत, मी एक मीटिंग घेते आणि या मोमेंटला मी एक पुरुष वक्ता आहे, ठीक आहे, माझ्यासमोर मिक्स क्राऊड आहे, लेडीज जेंट्स. काय करायचंय, बॉय टू बॉय डोळ्यात डोळे 2 सेकंद, बॉय टू गर्ल डोळ्यात डोळे 1 सेकंद, गर्ल टू गर्ल 2 सेकंद, गर्ल टू बॉय 1 सेकंड, असं हँडल करायचं असतं. म्हणजे अपोजिट जेंडरला 1 सेकंद बघायचं, सेम जेंडरला 2 सेकंद बघायचं, पण डोळ्यात डोळे टाकूनच बोलायचंय. बॉस, दिस इज 2025. आज ज्या माणसामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स नाही ना, त्याला तर घरचे पण विचारत नाही. खरी गोष्ट. सो हा संकोच भाव काढण्यासाठी हा 2:1 वाला फॉर्म्युला वापरावा लागतो. त्याचे उत्तम रिझल्ट येतात, संकोच भाव कमी होतो आणि आपला पॉइंट डिलिव्हर होतो. मला सांगा ना, असं कसं वाटू शकतं कोणाला की तुम्ही खाली बघताय, तुम्ही इकडे बघताय, तुम्ही तिकडे बघताय, तुम्हाला काय वाटतं तुमच्या क्लायंट कस्टमरच्या लक्षात नाहीयेत की तुमच्यात दम नाहीये, की तुम्ही घाबरले, की तुमच्यामध्ये तुमचं स्वतःचा प्रोडक्ट सांगतानाच तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स नाहीये, तुमच्या चेहऱ्यात नाहीये, तुमच्या बॉडी पोश्चर मध्ये कॉन्फिडन्स नाहीये. मी काय म्हणून तुम्हाला पैसे देणार? बरोबर नाही देणार ना, मग मी काय करेल, मी दुसरीकडे जाईल. सो यू आर लुझिंग एन अपॉर्च्युनिटी जस्ट बिकॉज तुमचा आय कनेक्ट रॉंग आहे. रूल नंबर 4, स्माईल. चेहऱ्यावर नूर असलाच पाहिजे. म्हणजे घरी काहीही झालेलं असलं, कितीही तुम्ही प्रकरणात अडकलेले आणि तुम्ही जन्माचे दुःखी प्राणी आहे, तुम्ही बोलायला आले म्हणजे चेहऱ्यावर नूर आलाच पाहिजे. हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे आणि हे फक्त मी काहीतरी थेरी म्हणून सांगत नाहीये, प्रॅक्टिकली हे वर्क करतं. याच्यावरती एक्सप्रेशनच्या 6 लेअर असतात, ते सुद्धा उत्तम बोलताना शिकाव्या लागतात आणि लोक शिकतात. स्माईल सारखी थेरपीच नाही. सो तुम्ही आता घरातनं फुगलेले सुजलेले चेहरे घेऊन आले, तुम्ही सामाजिक कार्यक्रमात 1000 लोकांसमोर बसताय, स्टेजवर तुम्ही फुगलेलेच बसलेले, क्लायंटला तुम्ही तुमचा प्रोडक्ट सांगताय, 1 तास मीटिंग करताय, 1 स्माईल तुम्ही देत नाहीये, त्याच्यावर काय इम्प्रेशन पडतं? कधी याचा मानसिक विचार केलाय? तो इम्प्रेशन असा पडतो, काय माणूस आहे यार, काय बोर करतोय यार, बोर करा नको यार, मी याच्यात इंटरेस्ट डेव्हलप होत नाहीये यार. आणि मग तिथून त्या डील्स खराब होतात, ते प्रेझेंटेशन खराब होतात. रूल नंबर 5 इज, कधी पण तुमच्या पोश्चर मधनं कॉन्फिडन्स रिफ्लेक्ट करताना, सपोज तुम्ही चेअरवर बसून बोलताय, बॉडी मुवमेंट्स करायच्या नाही, बॉडीला असं जास्त हलवायचं नाही. आणि स्टेजवर बोलत असाल तर स्टेजवर वॉक करायचा नाही. जोपर्यंत बाय युझिंग ऑल द पॅरामीटर्स, टेक्निकल पॅरामीटर्स जे मी सुरुवातीला सांगितले, 20 ते 22 मिनिटं तरी त्यांना सगळ्यांना धरून तुम्हाला बोलता येत नाही, तोपर्यंत हे वॉकिंग आणि मुवमेंट्स करायच्या नाही. स्टेज सेट होईपर्यंत. मग काय आहे, SS, स्टँड स्टिल, चुपचाप अपनी जगह पे खडे हो जाओ, V शेप पोझिशनिंग, शोल्डर फर्म, स्टार्ट टॉकिंग, जे बोलायचे बोला आणि निघा. तर जेव्हा हे रूट रूल्स वापरले जातात, तेव्हा ऑटोमॅटिक तुमची पर्सनॅलिटी कॉन्फिडंट वाटायला लागते. मग लोक ऐकतात, मग पैसा येतो. ग्रेट. काय होतं, आजचा पॉडकास्ट करण्यामागचा उद्देशच तो होता की कम्युनिकेशन स्किल यातून पैसा आणि नातेसंबंध कसे, पैसा कसा कमवायचा आणि नातेसंबंध कसे टिकवायचे, हेच 2 होते. कसं रिलेट करतील? आता एखाद्या म्हणे मला बोलता आलं तर मी पैसे कसे ठीक आहे, वेग पद्धतीने आपल्या सर्वांच्या लक्षात येते की याचं रिलेशन आहे, परंतु मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की पैशाचा संबंध किंवा नातेसंबंधाचा संबंध कम्युनिकेशन किंवा बोलण्याशी कसा आहे? सर 200% आहे. आता तुम्ही बघा ना की आज साधारण 80% घरांमध्ये असं आहे की समृद्धी आहे, पैसा आहे बरं का, व्यवस्थित आहे, पण घरामधलं बोलचाल खूप लिमिटेड आहे, किंवा मग बोलणाऱ्याची टोनॅलिटी जी आहे किंवा फेस एक्सप्रेशन जे आहेत रिलेशनशिपमध्ये, हा खूप मोठा दुवा आहे. सो माझ्याकडे खूप असे बऱ्याचदा क्लायंट्स येतात, ते म्हणतात मॅम माझ्याकडे सगळं आहे पण मला ना हॅपी वाटत नाही, मी खुश नाहीये. खूप लोक तर घरातल्या किंवा आजारातल्या मानसिक
त्रासाला किंवा मानसिक जे ते खचलेले असतात त्याला दूर करण्यासाठी कॉन्फिडन्स मी कसा वाढवू याला शोधत असतो. बरोबर. म्हणजे मला सांगायला आवडेल की नाशिकवरनं एक व्यक्ती आले होते, कॅन्सर त्यांना, घशाचा कॅन्सर त्यांना झालेला. 4 केमो झाल्यानंतर त्यांना कळलं की ते वाचलेत, म्हणजे आता थोडे चान्सेस आहेत, लाईफ वाढली आहे. त्यांनी काय करावं, त्यांनी ते माझ्या ट्रेनिंगला आले. अच्छा. तर मला सरप्राईज झालं बरं का. वय किती, 59 इयर ओल्ड माणूस. तर आता तर असं 20 आणि 25 मध्ये लोकांना अवेअरनेस नाही, पीपल आर नॉट रेडी टू एक्सेप्ट की मला माझ्यात काही बदलणं गरजेचं आहे. बट ते आले तर मी त्यांना कारण विचारलं. तर त्यांनी मला सांगितलं की रश्मी, जर मला पुढचे समजा 10 वर्ष मिळताय तर आजारपणामुळे जो माझा आत्मविश्वास मी गमावलाय तो मला परत मिळावा, म्हणून मला असं वाटलं की मी अभ्यास केला पाहिजे, मी ट्रेनिंग घेतलं पाहिजे. आणि मी काय शिकलं पाहिजे, मी मंचावरचं बोलणं, लोकांसमोरचं बोलणं शिकलं पाहिजे. आणि म्हणून ते तिथे आले. तर त्याने काय झालं होतं, खूप आजारपण, मग ते घरामध्ये एकदम शांत शांत डिस्टर्ब वातावरण, त्याचा इम्पॅक्ट कुठे होणार, नात्यांवर होणारच ना. अगदीच. ज्याला बोलता येत नाही तो आपल्या भावना मोकळ्या बोलत नाही. तुम्ही जा, मी तुम्हाला बेट लावून सांगते, तुम्ही आत्ता खाली चौकात जा, 10 लोकांना विचारा, 10 पैकी 8 लोक तुम्हाला सांगतील इथपर्यंत असतात फिलिंग्स माझ्या, मला ओळखता येत नाही. काय येत नाही ओळखतात, शब्द नाही ओळखायला, करेक्ट शब्द नाही, चुकलं तर न्यूनगंड, फिलिंग्स एक्सप्रेशन्स येत नाही. आणि मग घरातल्या माणसांना काय वाटतं, हा तर बोलतच नाही, ही तर बोलतच नाही, मग ही गर्विष्ठ असेल, हिला गुर्मी असेल, असे इम्प्रेशन्स चुकतात नात्यात. तुम्ही मगाशी खूप चांगलं स्टेटमेंट केलं, चुकीच्या टोनमध्ये नुसतं हो नो म्हटलं ना तरी सगळी गडबड होते. बघा, बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू ने, मनी पॉइंट ऑफ व्ह्यू ने बघितलं तर आज पैसा कमवायचा आहे ना, तर तुमचं बोलणं उत्तम असलंच पाहिजे. बघा, आणि तुम्हाला पटतंय की नाही पटत हा विषयच इथे येत नाही. इट्स अ कंपल्सरी वाली लाईन झाली आहे. मी नेहमी लोकांना म्हणते, उत्तम बोलणं हे ऑप्शन नाहीये. इट्स लाईक जसं शाळा शिकतोय, 2 वेळचं जेवतोय, तसं उत्तम बोलता आलंच पाहिजे. का, सपोज ठीक आहे, तुम्ही म्हणाल रश्मी मला तर काही गरज पडत नाही, बाहेर कुठे मी जात नाही, सामाजिक कार्यक्रमांमध्ये मी बोलत नाही, मला काय गरज आहे. अरे बाबा, तू तुझ्या 8, 9, 10 क्लायंट समोर रोज बोलतो ना, तू तुझ्या ऑफिसच्या कलिगशी रोज बोलतो ना, तू तुझ्या बॉसला रोज रिपोर्टिंग करतो ना, ग्रुप टास्क तू हँडल करतो ना, तिथे काय लागतं. तुम्ही रिटायर झाले असले तरी सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना तुमच्या कलिग सोबत बोलता, गार्डन मध्ये जाऊन तुम्ही बोलता ना, देन व्हॉट इज दिस, दिस इज ऑल अबाउट युअर प्रेझेंटेशन. डील क्रॅक करा, सोबत मिळून टास्क कंप्लीट करा, बोलावं लागेल. आणि तुम्ही उत्तम बोलाल, टास्क नीट कंप्लीट होतील, डील्स नीट क्रॅक होतील, ऑटोमॅटिक पैसा येतो. माझ्या माहितीत, आता मी मगाशी तुम्हाला ते जे कॅन्सर जे सर्वायव्हरचं एक्झाम्पल दिलं, सर त्यांनी 1 CR ची डील केली विदिन 8 days आफ्टर ट्रेनिंग. 1 करोड सर, 1 करोडची डील केली 8च दिवसात. तो माणूस आत्मविश्वास शोधत आला होता, रिटर्न मध्ये त्याला काय मिळालं, 1 करोड मिळाले. ते बाय प्रोडक्ट आहे, मी तसं. एक्झॅक्टली. तर फोकस कुठे चालतो, मला 1 करोड, मला 10 करोड, मला 100 करोड कमवायचे. बेसवर काम होत नाही. आणि कसं, असं बोलून, पण ते बोलणं कसं असावं, टेक्निकली स्मार्ट असावं. तर 100% रिलेशनशिप अँड मनी दोघांचा संबंध कम्युनिकेशन स्किल सोबत आहेच आहे. एक चांगलं कम्युनिकेशन आर्ट ॲज वेल ॲज ज्याला आपण सायन्स म्हणू शकतो, टेक्निकली साऊंड, दोन्ही आहे. दोघं आहेत, पण आपल्याकडे तेच चुकतं. ते दोन्ही शिकावं लागतं, दोघंही शिकावं लागतं. काय प्रोसेस आहे, म्हणतात मला ना एक खूप चांगला एक खूप चांगला वेगळे वेगळे डेफिनेशन्स यूज करतात. वक्ता बनायचंय, कोणतं प्रेझेंटर बनायचं, ऑफिसमध्ये बोलायचं, कम्युनिकेटर बनायचं, मग कॉन्टेंट क्रिएटर बनायचंय, राईट. आजचं जगच त्याचं आहे. याची प्रोसेस काय, तुम्हाला जर 5, 50, 100, 1000, 10,000 लोकांसमोर बोलायचंय, तुम्हाला कॅमेरा समोर बोलायचंय, तुम्हाला तुमच्या टीम समोर बोलायचं आहे, 3 गोष्टी लागतात. नंबर 1 करेक्ट टेक्निक्स, नंबर 2 करेक्ट प्रॅक्टिस, अँड नंबर 3 पेशन्स. इकडे जादू होत नाही. तर टेक्निक आणि प्रॅक्टिस पॅरलल गेली पाहिजे. आता लोक काय करतात, आता डिजिटलचं जग आहे बघा, दर 4 दिवसाने हा फ्री वेबिनार,
तो फ्री वेबिनार, हा 2 दिवसाचा क्लास. लोक काय करतात, फ्रॅक्शन मध्ये नुसतं पेपर पेन घेऊन घेतात आणि नोट्स काढत बसतात. त्यांच्या लक्षातच येत नाही की पब्लिक स्पीकिंग करायचं असेल तर नोट्स काढून होत नाही, त्याला प्रॅक्टिकल करून बघावं लागतं. जेव्हा तुम्ही मंच म्हणताय तर मंचावर यावं लागेल. आता काही लोक काय करतात, सहकारी, शासकीय, राजकीय, शैक्षणिक किंवा सोशल मीडिया इंडस्ट्रीमध्ये काम करतात, त्यांना रोज बोलावं लागतं. आता तुम्ही रोज तुमचे वीकली 5 पॉडकास्ट चालतात, फुल धूम चालली, रोज बोलावं लागतं. ते बोलतात पण त्यांचं कसं 5 वर्षापूर्वी जसं बोलत होते तसंच आज बोलताय. स्वतःला टेक्निकली अपग्रेड करत नाही. म्हणजे काय होतं, टेक्निक घेता तर प्रॅक्टिस करत नाही, प्रॅक्टिस करता तर टेक्निक अपग्रेड करत नाही, झालं नो परफेक्ट स्पीकर पर्सनॅलिटी. हे दोघं पॅरलल चालतात. हे जितक्या पटकन एक्सेप्ट केलं ना तितक्या पटकन सरकन गाडीवर जाते. आणि करोड वगैरे जे आकडे आहेत ना हे सहज सोपे आहेत, सहज सोपे, पण ट्रॅक प्रॉपर पाहिजे. बरोबर. मी असंही नाही म्हणणार, माझा अनुभव सांगतो 17 वर्षांचा. अवेअरनेस आहे लोकांना, म्हणजे त्याचा आत्मा जाणतो, मला बोलता येत नाही. तेच ना, मला बोलता आलं पाहिजे, सगळ्यांना कळतं. बोलता आलं पाहिजे. मी उलट जाते की मला बोलता येत नाही, माझा आत्मा जाणतो, माझ्या चेहऱ्यावर एक्सप्रेशनचा पत्ता नाहीये, हे मला माहितीये. मला 4 वाक्य स्वतःच्या मनाने लिहिता येत नाही, हे मला माहितीये. माझ्यामध्ये क्रिएटिव्हिटी नाही, मला लोकांना हसवता येत नाही, एंगेज करता येत नाही. पण माहिती असून काय होतं, तुम्ही स्टेप काय घेता, ऍक्शन्स. बरोबर. हे खरं म्हणजे दुर्दैव आहे. मला असं वाटतं की लोकांमध्ये अवेअरनेस आहे पण अजूनही लोकांना काय वाटतं की हे सगळं ऑप्शनल आहे, केलं तर केलं, नाही तर तेल लावत गेलं, काय एवढं काय फरक पडणार आहे आपल्याला. त्यांच्या लक्षातच येत नाही की हजारोत कमवणारा माणूस करोडोत जातो जस्ट बिकॉज ऑफ बोलणं. बरोबर. तर माझ्या एका डॉक्टर क्लायंटने खूप मस्त स्टेटमेंट केलं होतं की मला कधी जन्मात असं वाटलं नव्हतं की हजारोत कमवणारा मी 10 मिनिटामध्ये 40 करोडची डील करेल. किती मिनिट? 10 मिनिट. 10 मिनिटामध्ये 750 मशीन्स सेल झाल्या त्यांच्या मेडिकल स्ट्रीमच्या. 40 करोडचं बजेट होतं. आम्हाला व्हिडिओ बनवून पाठवला त्यांनी मला थँक्यू म्हणण्यासाठी. इतकी ताकद आहे बोलण्याची. ऑफकोर्स आहे. हे झालं यशस्वी लोकांचं. परंतु डे टू डे लाईफमध्ये किंवा कम्युनिकेशन कुठल्याही फील्ड, आता खूप सारे आपण फील्ड वारंवार बोलतोय, त्या सर्व फील्ड्समध्ये बोलत असताना माणसं चुका कुठं करतात, मेजर चुका. See, there is a thin line between confidence and overconfidence. Yes. These people have to understand first. काय होतं, काही लोकांना काय वाटतं, चूक कुठे होते, मी ना जोर जोरात बोलतोय, लयच भारी बोलतो, असं त्यांना वाटतं. खालच्यांना काय वाटतं, काय कर्कश माणूस, रक्त काढलं कानात, काय कर्कश माणूस आहे बघा. म्हणून आम्ही काय म्हणतो, टोनॅलिटी हा वक्तृत्वाचा आत्मा आहे. म्हणजे काय, तुम्ही 1-2 तास मीटिंग करताय म्हणजे तुम्ही छान बोलता असं होत नाही. तुमच्या बोलण्यामध्ये टोनचं राईट मेजरमेंट असलं पाहिजे. टोन शिकावीच लागते. 90% लोक मार्केटमध्ये मोनोटोनच आहे. काय झालं, कसं झालं, कुठे झालं, एक्सप्रेशन नो एक्सप्रेशन. वाय? बिकॉज टोनॅलिटी इज डायरेक्टली कनेक्टेड विथ युअर फेशियल एक्सप्रेशन. टोन बदलला की आपोआप लगेच चेहरा बदलतो. मग आता होतंय काय इथे, मी खूप जोर जोरात ओरडून बोललो म्हणजे मी भारी बोललो, हा झाला ओव्हर कॉन्फिडन्स. अरे तू हळू बोलून सुद्धा उत्तम क्लोजिंग करू शकतोस. टोन मध्ये तुला ते वेज फ्लक्च्युएशन्स आणणं शिकायचंय, तेवढं तर तुला करावं लागेल. तुला कोट्टीत छापायचंय ना तर तुला तेवढं करावं लागणार आहे. सो इथे लोक चुकतात. ही लोकांना काय वाटतं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी वाला जो ऍस्पेक्ट आहे, मीपणा, अहंकार. मंचावर अहम काम करत नाही. तुमच्या दारासमोर 4 मर्सिडीज आहे, तुमचा खूप मोठा बंगला आहे आणि तुम्ही भयंकर मोठ्या पोझिशनवर बसलेत, मंच शिकण्यासाठी तुम्हाला मंचावर यावंच लागेल. ह्याला पर्याय नाही. पुस्तक वाचून, युट्यूब बघून काही होणार नाही. हे मला ऐकताय, अवेअरनेस आहे, चांगली गोष्ट आहे. पण जर मनातनं आवाज येतो की बॉस आय एम लॅकिंग, तर काय करावं लागेल, मंचावर यावं लागेल, अभ्यास करावा लागेल ऍज पर युअर विजन, युअर गोल. तुमचं गोल काय आहे, मला 1,00,000 महिन्याला कमवायचे.
थोडा आत्मविश्वास बळा. तुमचं गोल काय, मला दिवसाला लाख छापायचे, मग तर तुम्हाला परफेक्ट स्पीकर पर्सनॅलिटी मैदानात उतरावं लागेल. लागेल. कारण 8 मीटिंग्स होत आहेत समजा, 7 क्लोज कराव्या लागतील. तुमचे 4 रिलेशनशिप फेल झालेले, 5वं सक्सेसफुल करावंच लागेल. कधी बसून विचार केलाय का की असं का होतं, मी एकटा पडतो, असं का होतं सगळ्याच रिलेशन्स मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येतात, असं का होतं की सगळेच नातेवाईक तुमच्यावर रुसलेले असतात. सगळ्यांचीच चूक असेल का की आपली? तर काय होतं, तुमचं बोलण्याचं वे, पॅटर्न, शब्द, तुमचा चेहरा, तुमचे डोळे, इथे काहीतरी चूक होते, म्हणून नात्यांमध्ये प्रॉब्लेम्स येतात. आणि आपण काय सांगतो, सगळे मला एकटं पाडतात, सगळ्यांनी मला एकटं पाडलंय राव. हा, कसं की तूच तुला एकटं पाडलं. तर इथे थोडा फोकस करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि मी रेग्युलरली, म्हणजे मी दिवसातनं 200 ते 400 लोक रोज नवीन माझ्या आयुष्यात येतात. म्हणजे माझा ह्युमन स्टडी एवढा आहे, एवढे, आणि सगळ्यांचे कॉमन इश्यूज आहेत बघा, कॉमन इश्यूज. काय करावं लागेल मग, त्याला पकडायचं, पेन पॉइंट पकडायचं आणि सोल्युशन शोधायचं. मी नेहमी म्हणत असते की प्रॉब्लेमला पकडून नका ठेवू, प्रॉब्लेमला असं उचला, साईडला न्या, खाली फेका, अँड थिंक ऑन सोल्युशन. रिलेशन खराब होत आहे, वर्क ऑन एक्सप्रेशन्स, कॉन्सन्ट्रेट ऑन सोल्युशन. येस, सोल्युशन्स. तुमच्या चॅलेंजेस, प्रॉब्लेम्सला उचलायचं बाजूला. आपण काय त्याला कुरवाडत बसतो, गो बाई माझा प्रॉब्लेम किती गोड आहे, किती छान आहे, त्यालाच पॅम्पर करत बसतो, आणि मग सोल्युशनला टाइम मिळत नाही. ओव्हर कॉन्फिडन्स मंचावर काम करत नाही. तुम्ही कितीही भयंकर टॅलेंटेड असले तरी नॉलेज मंच गाजवण्यासाठी सफिशियंट नाहीये. त्यातल्या त्यात तुमची पर्सनॅलिटी कितीही भारी असली तरी जेव्हापर्यंत तुमची शैली इम्प्रूव्ह होत नाही तोपर्यंत तुम्ही लोकांना जिंकू शकत नाही. तुम्ही बिझनेस करा, तुम्ही राजकारण करा, की तुम्ही एखाद्या रिलेशनला घेऊन विचार करा, हे असं लागतंच. कम्युनिकेशन म्हटलं की लोकांना वाटतं बोलणं, पण मला असं वाटतं की ते ऐकणं पण फार महत्वाचं आहे कम्युनिकेशनमध्ये. तुम्ही अगदी राईट मुद्दा हा उचललेला आहे. उत्तम कम्युनिकेटर बनण्याआधी उत्तम लिस्नर बनणं गरजेचं आहे. आपल्याकडे काय, मलाच बोलायचंय आणि तू माझंच ऐक. मी तुम्हाला सांगते, मला आठवत नाही, मागच्याही पॉडकास्टमध्ये मी बोलली असेल कदाचित, की माझ्याकडे बरेच लोक डिजिटल कोच बनायला येतात. हल्ली ट्रेंड आहे बघा, इट्स इन $1 बिलियन इंडस्ट्री. तर सगळे म्हणतात मॅडम मला कोच बनायचंय. ओके, त्याची एक सिस्टीम आहे, तो एक बिझनेस आहे, कसं करायचं ते मी शिकवते. तर जेव्हा कोणी मला असं म्हणतं ना की मला मोटिवेशनल कोच बनायचं, तर मी म्हणते कृपया बनवू नकोस. का? बघा तुमच्या चेहऱ्यावर पण प्रश्न आहे का? प्रत्येक घरात एक बसलाय ना, काही झालं नाही की ज्ञान द्यायला सुरुवात, काही झालं नाही की थेरी द्यायला सुरुवात. थेरी वर्क करत नाही. ज्ञान कोणालाही ऐकायला आता आवडत नाही. व्हॉट पीपल लाईक इज द नॅचरल टॉक प्रॅक्टिस. तुमचा स्टोरी टेलिंगचा अंदाज आवडला पाहिजे लोकांना. बरोबर. आणि जेव्हा, म्हणून स्टोरी टेलिंग हा इतका इम्पॉर्टंट भाग आहे. तुम्ही क्लायंटला काय सांगता, सांगा ना, केस स्टडी सांगता. काय झालं सर, मी तुम्हाला सांगते, मागच्या वेळेस माझ्या इथे एक क्लायंट आले होते. व्हॉट इज दिस? दिस इज अ स्टोरी. तुम्ही राजकीय पटलावर काम करता, तुम्ही काय सांगता, मागच्या इलेक्शनमध्ये जेव्हा आम्ही जिंकलो होतो तेव्हा आम्ही 1756 कामं केली. व्हॉट इज दिस? स्टोरी. स्टोरी टेलिंग शिकावीच लागते जर तुम्हाला उत्तम व्यावसायिक, उत्तम नातं घडवायचं असेल तर. आणि लिस्निंग यासाठी इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत लिस्निंग तगडं होत नाही, स्क्रिप्ट काय डिलिव्हर करायची आहे हे कसं कळणार आहे? तुम्ही बोलताय, लोक ऐकतच नाही. ऐकत नाही, म्हणून तर फेल आहेत. ऐकणं फार महत्वाचं, पण म्हणून ते फेल आहेत ना. म्हणजे आता बघा, तुम्ही म्हणाल नाही रश्मी फेल कसो, मी आता कोट्टेच छापतो. अरे बाबा, तुझी अरबोत कमवण्याची कॅपॅसिटी आहे, तू कोट्टेच छापतोय म्हणजे युअर फेल्ड, युअर फेल्ड है ना. सो ते मी म्हणते ना की औकात तर आपली खासदार बनण्याची आहे. फिरतो मी अजून पण गल्ल्यांमध्येच आहे. का? कारण तुम्ही तुमच्या कॅलिबर प्रमाणे कंबत नाहीये, तिथे पोहोचलेले नाहीये. तुम्ही बघा ना, तुम्ही तर अनेक लोकांना आता भेटत असाल. तुम्ही जेव्हा स्पेसिफिक लोकांना असं विचारलं की अच्छा तू महिन्याला किती कमवतो, फॉर से 3 लाख महिन्याला कमवतोय, तर आर यू हॅपी विथ दिस? अँड इट वॉज नाही मॅम, नाही सर, मी ऍक्च्युली खूप मेहनत करतो, माझ्यात खूप टॅलेंट आहे बरं का मॅम. मला असं वाटतं मी महिना आरामात 10-12 लाख कमवू शकतो, पण मी पोहोचत नाहीये तिथपर्यंत.
मग मी म्हणते की तू शोध ना की तू का पोहोचत नाहीयेस. तू नाही, तुझं बोलणं पोहोचत नाहीये. तू नाही, तुझ्या चेहऱ्यावरचे भाव पोहोचत नाहीये. आवाज पोहोचत तुझा आवाज पोहोचत नाहीये. आणि आवाज पोहोचवावा तर लागेलच. आता तुम्ही बघा, तुमच्याकडे लोक येतात पॉडकास्ट करायला. काय होतंय पॉडकास्टमध्ये? बोलावं लागतंय ना. आज सोशल मीडिया शिवाय जग नाही राहिलं. सोशल मीडिया काय? बोलणंच आहे ना. कॉन्टेंट क्रिएटर्स बनवून लोक म्हणे मोठे मोठे बंगले बांधतायत आजकाल, असं दिसतंय, ऐकण्यात येतंय. काय करतायत ते? ब्लॉग्समध्ये बोलताच ना. म्हणजे ऍट द एंड बोलणं. बरोबर. दॅट्स इट. बोलताना पॉजेसचं काय महत्व असतं? थांबणं भयंकर मोठं. स्पेशली जे आता ऑन्ट्रप्रेनर्स मला ऐकतायत, पॉलिटिशियन्स, ऑल द सायंटिस्ट, ऑर द क्लास 1 ऑफिसर्स, ऑल द एज्युकेटेड पीपल जे ह्या पॉडकास्टला ऐकताय, तुमचे सगळे सेमिनार्स, तुमचे जे पण कॉन्फरन्सेस होतात, तुमचे जे काही मोठ्या मोठ्या सभा होतात, तुम्ही कोणत्या मुद्द्याला कुठे थांबताय त्याच्यावर टाळ्यांचा आवाज असतो. पॉजेसमध्ये टाळ्या असतात. पॉजेसमध्ये टाळ्या असतात आणि 3 प्रकारचे पॉजेस असतात जे आपल्याला जमले पाहिजे. ज्याच्यामध्ये काही पॉजेस डोळ्यांच्या वापराने घेतले जातात, काही पॉजेस प्रश्नांनी उचलले जातात, काही पॉजेस सायलेन्सने पिकअप केले जातात. तर हे कसं करावं लागतं? हे करून बघावं लागतं. तर इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये, इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्समध्ये पण याचा खूप मोठा रोल आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी कुठे किती बोललो पाहिजे आणि मी किती कुठे थांबलो पाहिजे हे बोलणाऱ्याला कळलंच पाहिजे. आपलं काय, एकदा गाडी सुरू झाली आणि थांबतच नाही. काका बोलताच आहे, काका का बोलताय? काकांना वाटतं मी लयच भारी बोलतोय. रॉंग. खाली बसलेल्या ऑडियन्सला असं वाटतं की तू कधी उतरतोय, कधी नाही उतरतोय, की मी काय करू तुझ्यासोबत. इतका संताप लोकांमध्ये असतो. तर ज्यांना मंचावर ज्यांचं प्रेम आहे किंवा मंच ज्यांची मजबुरी आहे की बोलायला त्यांना आवडत नाही, पण आता त्यांचं प्रोफेशन असं आहे की बोलावंच लागतं. बरोबर. मग काय करणार? बोलावं लागेलच. दोघांनी सुद्धा या विषयाला गंभीररित्या हाताळणं गरजेचं आहे. तुम्ही आता मगाशी एक एक्झाम्पल सांगितलं होतं, कॅन्सर फायटर किंवा कॅन्सर वॉरियर म्हणू शकतो याला आपण. ते आले होते आणि ते कॉन्फिडन्स गेन व्हावा त्यांच्या आयुष्यामध्ये. उरलेलं जे काही माझं आयुष्य आहे ते, आणि त्याच्यानंतरच तुम्ही व्हेरी नेक्स्ट सांगितलं की त्यांनी जवळपास काहीतरी करोडची डील केली त्याच्यामध्ये. मला हा प्रश्न आहे की म्हणजे असं तुम्ही किती दिवसाचा कोर्स असतो हा? म्हणजे तुम्ही काय शिकवता याच्यामध्ये? नेमकं काय होतं? एक बेसिक प्रश्न सांगू. हा पॉडकास्ट बघत असताना मी तुम्हाला बोलायला शिकवते. अरे काय खूळ लागले का? मी जन्मल्यापासून बोलतोय, म्हणजे 1.5 वर्षाचं झाल्यावर मी बोलायला लागलो. तुम्ही काय शिकवणार? म्हणजे मला बोलायला शिकवता म्हणजे काय शिकवता? राईट. सो बेसिकली साधारण 17 वर्ष झाले तर मला इंडस्ट्रीमध्ये. मी ऑनलाईन पण शिकवते, ऑफलाईन पण शिकवते. माझ्याकडे ऑफलाईनला बेसिकली 3 दिवसासाठी लोक येतात शिकायला, प्रत्येक क्षेत्रातली. आणि मी लोकांना बोलायला शिकवते. म्हणजे काय, मी लोकांना त्यांच्या क्षेत्रातलं टेक्निकल बोलणं शिकवते. टेक्निकल बोलण्यामध्ये काय काय येतं? हा तुमचा चेहरा. मी त्यांना त्यांचे एक्सप्रेशन्स डेव्हलप करायला शिकवते. टोन कशी सेट करायची असते बोलताना. मग तुम्ही बिझनेस डील करू देत किंवा तुम्ही भाषण करू देत, ती टोन सेट करण्याची टेक्निक शिकवते. मी बिझनेस मीटिंग्स किंवा भाषणांची स्क्रिप्टचं लिखाण कसं केलं जातं त्याचं टेक्निक शिकवते. मी लोकांना शिकवते कुठे थांबायचंय, कुठे किती बोलायचंय. मी त्यांना शिकवते की कसं लोकांना हसवायचंय, कसं लोकांना रडवायचंय. मी त्यांना शिकवते की नुसतं तुमच्या उभं राहण्यानेच तुमच्या पर्सनॅलिटीचा इम्पॅक्ट असा क्रिएट झाला पाहिजे की समोरच्याची इच्छा व्हावी तुम्हाला ऐकावं. तर असे जवळजवळ 14-15 टॉपिक्स आहेत ज्याने तुम्हाला ऍक्च्युअल बोलणं काय असतं ते कळतं. बोलणं म्हणजे तोंड उघडून टाटा टाटा करणं नाहीये, त्याचा रिझल्ट आला पाहिजे. मी जर अर्धा तास कुठे बोलते ना, त्याचा रिझल्ट आला पाहिजे. रिझल्ट म्हणजे काय? पैसा दिला पाहिजे समोरच्याने, नाही काही तर साईन दिली पाहिजे. प्रपोज केलं तर हो बोलली पाहिजे. हो बोलली. प्रपोज केलं तर हो बोलली पाहिजे. आता कितीतरी वेळा हेच आहे ना की नुसतं प्रेम आहे म्हणून चालत नाही. प्रेम आहे हे सांगावं पण लागतंच.
नाहीतर कंप्लेंट्स बघा रिलेशनशिप मध्ये किती आहेत. आजही माझं हे फिक्स आहे की हे 80% कपल्स मध्ये असं होतं की मुली भयंकर अपसेट आहेत या गोष्टीला घेऊन की त्यांचा जो पार्टनर आहे तो व्यक्त होत नाही, आणि मुलं ह्या विषयाला घेऊन अपसेट आहे की हिला कळतच नाही की मी व्यक्त होत नसलो तर काय झालं, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. थोडक्यात संवादच होत नाही. नाही, तो खूप लिमिटेड होतो, तो खूप युज टू टाइप्स असतो, तिथे खूप ग्रांटेड धरलं जातं एकमेकांना. एक पार्टनर एकदमच एक्सप्रेसिव्ह आहे, दुसरा एकदम थंड आहे, किंवा एक एकदम व्हायब्रंट आहे, दुसऱ्यामध्ये काही म्हणजे रिफ्लेक्शनच नाहीये. आणि मग कुठेतरी यू चेक द डिवोर्स केसेस हॅपनिंग, यू चेक द सेपरेशन केसेस हॅपनिंग, आणि याचा इम्पॅक्ट त्यांच्या असणाऱ्या बाळांवर किती होतो, हा किती मोठा सामाजिक मुद्दा बनवू शकतो. आणि का त्या नवरा बायकोच्या लक्षात येत नाही की जर माझं एक्सप्रेशन इम्प्रूव्ह झालं, जर माझ्या शब्दांचा खेळ इम्प्रूव्ह झाला, जर मी हिला किंवा ह्याला नीट काउन्सिल करू शकले तर आपलं फ्युचर सेफ होऊ शकतं. तुम्ही नातं तोडणं स्वीकारता, पण त्याला जोडण्यासाठी स्वतःमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे, हे का स्वीकारत नाही? म्हणजे मी यावर तासभर बोलू शकते बघा. आणि माझ्याकडे येणारे कितीतरी क्लायंट्स हे मुद्दे घेऊन येतात. म्हणजे येतात ना तर फॉर्च्युनर BMW मध्ये बसून येतात, आणि जेव्हा माझ्या समोर बसतात ना पुढच्या 10 मिनिटाला रडतात ते. सो मी एका लेडीला ट्रेन करत होते, आणि शी वॉज अबाउट, त्यांचं काही होतं एक मोठं असाइनमेंट, आणि बिलकुल होमली लेडी, ती कधीच बोलली नाही. तर मग हर हजबंड हॅज डिसाइडेड की रश्मी मॅडमकडे ट्रेन करायचं असं तसं. आता मी ट्रेनिंग सुरू केली आहे, मी बोलते, आणि तिकडनं ती लेडी मला काय म्हणते, मी तर यांना सांगत होती नका मला पाठवू इकडे, आज लोणच्याचं काम झालं असतं, आज लोणचं टाकलं गेलं असतं, आता राहून गेलं बघा. बुद्धी बघा कुठे चालली. आता काय झालं, दॅट मॅन इज ट्राईंग टू अपलिफ्ट हर बाय पेइंग a good amount of money, and that lady is not at all cooperating. तिला लोणच्याची पडली आहे. हे असं तुम्हाला बघायला मिळेल, आणि हे खरं म्हणजे खूप अनफॉर्च्युनेट आहे. मग आता याच्यावरनं माझ्या काय लक्षात आलं, त्या नवरा बायकोमध्ये असलेली तफावत, वैचारिक तफावत, विजनची तफावत, किंवा ते इम्पॉर्टन्स त्या नवऱ्याने त्या बायकोला समजावून सांगितलंच नसावं. त्याने कधीच नाही ना, तर तसं झालंच नाही. त्याने डायरेक्ट उचललं, माझ्या समोर आणलं. हा तो बोलला नाहीये ना. तो त्याने ते तिला एक्सप्लेनच केलं नाही की हे किती महत्वाचं आहे. त्याने तिला ते काउन्सिल नाही केलं. तोच पॉइंट आहे. तर मग असे कितीतरी केसेस बघायला मिळतात, आणि रिलेशनशिपचे ना 12 वाजलेत. ट्रस्ट मी, 12 वाजलेलेत. इतकं पेन आहे ना, इतकं पेन आहे की 10व्या मिनिटाला, आणि फक्त बाई नाही, तो माणूस पण रडलाच पाहिजे. म्हणजे माझी कम्युनिटी आहे, ऑनलाईन कम्युनिटी, जिथे आम्ही बऱ्याच वेळा स्ट्रेस मॅनेजमेंट, रिलेशनशिप काउन्सिलिंगवर मी बोलत असते. तर कितीतरी लोक मला चॅटमध्ये पर्सनली लिहितात, मॅम तुमच्याशी पर्सनली बोलता येईल का, की तुम्ही जो हा मुद्दा मांडलाय, अँड आय एम सफरिंग द सेम थिंग माझ्या लाईफ पार्टनरच्या माध्यमाने, किंवा माझे मुलं 17-18 वर्षाचे टीनेज मुलं आहेत, मला हँडल करता येत नाहीये. का हँडल करता येत नाही यावर का नाही विचार केला जात? का फक्त हे बघितलं जातं की मुलं ऐकत नाही, मुलं राग करता, मुलं टेक्सेवी झाले? पालकांना पालकांची बाजू का नाही बघतायत? मी सांगते, तुमच्या बोलण्यात दम नाहीये, तुमच्या काउन्सिलिंगमध्ये दम नाहीये. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट सांगता तुमच्या बाळाला, तुमच्या पाल्याला ना, ती त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. का? तुमचा चेहरा पोहोचत नाही, तुमचा शाब्दिक भाव पोहोचत नाही, आणि हे शिकावं लागतं तुम्हाला तुमचे नाते साऊंड करायचे असतील तर. मी माझं पर्सनल व्ह्यू सांगते. मी मला असं क्लिअर वाटतं, तुम्हाला करोडो कोटीच्या वर छापायचं असेल ना, पहिले तुमचं घर समृद्ध पाहिजे. समृद्ध सर्वार्थाने. मी असं नाही, समृद्धी म्हणजे फक्त आर्थिक नाही. समृद्धी म्हणजे त्या घरात हास्य पाहिजे, हॅपीनेस पाहिजे, शांती पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं त्या घरातल्या प्रत्येक मेंबरला रात्री शांत झोप लागली पाहिजे, आणि प्रत्येकाचं प्रत्येकावर प्रेम पाहिजे. अर्थात. आणि प्रेम आहे हे सांगता पण आलं पाहिजे. तर नो मॅटर तुमच्या लग्नाला 15 वर्ष झाली की 20 वर्ष झाली, आणि तुम्हाला आता नात आहे की नातू आहे, यू हॅव टू बी इन अ राईट वे ऑफ कम्युनिकेशन विथ युअर पार्टनर.
असे असे आयडियल कपल्स मार्केटमध्ये आहेत, नाहीये असं नाहीये. पण 80-20चा रेशो, 80% रडताय, 20 नसेल 20% मला असं हा? वाटतंय. नसेल ना. 20 देखील नसेल. म्हणजे बघा किती लोकांना याची अवेअरनेस. आणि मी जे बोलते ना हे अनेकांना पटणार आहे. आपल्याकडे चॅलेंज काय, ते पटतं, कळतं पण वळत नाही. कळत नाही. कळतं पण वळत नाही. मी का, बिकॉज मग याच्यासाठी वेळ द्यावा लागेल, कदाचित थोडा पैसा द्यावा लागेल, अभ्यास करावा लागेल, आता प्रॅक्टिस करावी लागेल. 4 दिवसापूर्वी असंच काहीतरी रिसर्च करत बसली होती. तर युजली मी जास्त असं ते फेसबुक वगैरे खूप बघत नाही, पण आता उघडलं 5-8 मिनिटासाठी टाइमपास. तेवढ्यात एक मस्तवालं वाक्य दिसलं. त्यात लिहिलं होतं, मोबाईल घेण्यासाठी लोक लाखोंची इन्व्हेस्टमेंट करतात, जे की मला लगेच पटलं. बरोबर. हा, आज तुम्ही बघा छोट्यातल्या छोट्या शॉपकीपरकडे आयफोन असतो. हा, आणि खाली लिहिलं होतं, पण स्वतः अभ्यास करण्यासाठी त्याची 25% रक्कम सुद्धा खर्च करण्याची मानसिकता आज लोकांमध्ये नाहीये. खट्ट दिशे लागलं ना मला. का, मी रोज बघते हा विषय, रोज बघते. म्हणजे मोबाईल कितीचा घेतला, अरे 1.5 लाख, अरे काही नाही 1.70, अरे आता 1.25चा रेट चालू आहे. सांगताना किती गर्व वाटतो ना आपल्याला. आणि 20-40 हजार, 50 हजार, ज्याने तुमचे नाते सावरले जाणार आहे, ज्याने तुमची मानसिक तब्येत सुधारणार आहे, ज्याने तुमचा व्यवसाय ग्रो होणार आहे, ज्याने तुमचं अकाउंट वाढणार आहे, की अरे एक आयफोनचे 10 आयफोन घेण्याची तुझी ऐपत कुठून निर्माण होईल. जेव्हा तुझ्या खिशात पैसा येईल, तो कुठून येईल, बोलून येईल ना. पण दुर्भाग्य, बघा आयफोन किती लोकांकडे. मी आता मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात माझा एक इव्हेंट लागला होता. सो मला एक गाणं लावायचं होतं तिथे एक ऍक्टिव्हिटीसाठी. तर मी तिथे ते असतात ना ते डीजे, ते जे स्पीकर्स वगैरे लावलेले असतात, तर त्याला म्हटलं की बाबा हे घे माझा फोन कनेक्ट कर. तर तो म्हणे की नाही मॅम, आयफोन कनेक्ट नाही होत इथे, टेक्निकली ती वायर नसेल जात, त्याला सिस्टीम नाही. म्हटलं ओके, मग तुझा लाव. तो म्हणे मॅम माझ्याकडे पण आयफोनच आहे ना. एका क्षणासाठी मी विचार केला, काय. म्हटलं ओके. मी मागच्या बेंचवाल्याला विचारलं, सर तुमचा फोन देता का. सॉरी मॅम, माझ्याकडे पण आयफोनच आहे ना. मी अनाउन्समेंट केली, कोणी पुढेच नाही आलं. खूप वेळानंतर एक व्यक्ती पुढे आला आणि त्याच्यावरनं मग मला रिअलाइज झालं, आयफोनने काही लेवल आता तुम्ही तुमची डिफाईन करू शकत नाहीये. माझ्याकडे, तुझ्याकडे, त्याच्याकडे. म्हणजे काय झालं, आता तुला वर उठावं लागेल त्याच्या, आणि यासाठी अभ्यास करावा लागेल. अभ्यास तुमच्या चेहऱ्याचा, तुमच्या शब्दांचा, तुमच्या थांबण्याचा, तुमच्या समोरच्या माणसाचं चेहऱ्यावरचं इम्प्रेशन पण तर तुम्ही तेव्हा वाचाल जेव्हा तुम्हाला इम्प्रेशन काय असतं हे कळेल. खूप छान. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक सगळं बोलणं वेगवेगळं असतं. हो, सगळं बोलणं वेगळं वेगळं आहे, पण कन्स्ट्रक्शन आत्मा एकच आहे. आत्मा एकच आहे, कॉन्फिडन्स एकच आहे. मला तुझा एखादा विषय नात्यामध्ये, समजा मला 2 वेगळ्या विचारांची माणसं जेव्हा एक कुटुंब बनवतात, हजबंड वाईफ जेव्हा आपण जे म्हणतो, 2 डिफरंट इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटीज जेव्हा एका युनिटमध्ये काम करतात, देर आर हाय चान्सेस की दोघांचे विचार वेगळे, बॅकग्राऊंड वेगळं, अपब्रिंगिंग वेगळी. तफावत कुठे होते विचारांची, जेव्हा तुम्ही तुमचा विचार समोरच्याला राईट पद्धतीने सांगू शकत नाहीये. मग काय म्हणतात लोक, अहो ती ऐकतच नाही, तिचा स्वभावच असा आहे, ऐकतच नाही ती बाई. आपण काय बोललो ना, जे कटकट करेल बाई कटकटच करते. आपण बोलणंच सोडलंय. 90% पुरुषांची डेफिनेशन आहे. बाई काय म्हणते, चेहरा बघितलं त्या माणसाचा, तो घरी आला ना फक्त त्याचं तोंड बघायचं, असं दाखवतो अख्ख्या जगाचं काम तो एकटाच करून आलाय. कंप्लेंट्स कुठून रिफ्लेक्ट झाली, चेहरा. खरे. तर तू थकून आलाय, पण तू जर घरात एंट्री केल्यानंतर हसला 2 मिनिटं आणि त्याने जर ती बाई काम डाऊन होते, तर तुला हसायला काय प्रॉब्लेम आहे. पण मी हसलो पाहिजे हा समजच तुमच्यामध्ये नसेल तर तुम्ही काय करा. किती छोटी गोष्ट आहे. बिग इम्पॅक्ट.
बिग इम्पॅक्ट. मी तुम्हाला सांगते 17 वर्षाच्या करिअरमध्ये माझ्यासोबत असं झालेलं आहे की सपोज अनेक माझे क्लायंट्स जे की मेन आहेत, पुरुष आहेत, एक पर्टिक्युलर अभ्यासक्रम झाल्यानंतर असं झालंय की मला त्यांच्या बायकोचा एक तर फोन आलाय, एक तर ते मला झूम मिटिंगला भेटलेत, एक तर ते मला ऑफिसला भेटायला आले आणि त्या लेडी मला म्हणता, मॅडम तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. का? तुमच्या ट्रेनिंग नंतर माझा नवरा बोलायला लागला. तरसून गेली होती मी त्याच्या गप्पांना, त्याच्या मोकळ्या बोलण्याला, त्याच्या हसण्याला. बघा, तिला काय हवं होतं हे इतकंच. तू काय करत बसला? तिच्यासाठी गाडी घेत बसलास, बंगला घेत बसलास. बोलायचं राहूनच गेलं. सिंपल. खूप छान. स्क्रिप्टिंगचा मगाचा एक विषय मला असं वाटतं की राहिला, की माझ्या डोक्यात मगाशी प्रश्न होता पण तो लिंकमध्ये येत नव्हता. काय होतं की आपण एक राजकीय भाषणाची स्क्रिप्ट वेगळी, त्याविषयी मी नाही बोलणार, परंतु आपला फोकस वेगळा आहे की कम्युनिकेशन सुद्धा करत असताना, म्हणजे आयदर ती बिझनेस मीटिंग असो, एखादा इंटरव्ह्यू असो, किंवा मी माझ्या फ्रेंडशी बोलतोय आणि मी माझ्या घरात बोलतोय, त्यावेळेस ऍट दॅट मोमेंट माझ्या डोक्यात काहीतरी स्क्रिप्ट आली पाहिजे. आता आपण जसं मुक्त संवाद साधतोय, इथं काही आपल्याकडे प्रॉम्प्टर नाही, आपल्याकडे काही विषय ठरवलेले नाहीत, आपण मुक्त संवाद साधतोय, तरी पण तुमचं बोलणं जे आहे ते फार फ्लुएंट आहे. तर तशी स्क्रिप्टिंग डोक्यात तयार होण्यासाठी, ते चक्र फिरण्यासाठी काही टेक्निक्स आहेत किंवा कसं काय करू शकतो आपण? हो, येस. सी बेसिकली तर इथे एक अजून मला ड्रॉबॅक जो आहे त्यावर मी आधी बोलते की 90% लोक जे 4 लोकांमध्ये 10 लोकांमध्ये मोठ्या मंचावर बोलू शकत नाहीत, त्याच्या मागचं कारण असं की लोक ऑन द स्पॉट बोलण्याचा फार प्रयत्न करतात, ऑन द स्पॉट अटेम्प्ट करतात. म्हणजे कार्यक्रमाला डायरेक्ट जातात, बसतात तिथे मंचावर किंवा कॉन्फरन्स मीटिंग मध्ये बोलतात आणि डायरेक्ट विषयाला हात घालतात. मग 4 डायलॉग ह्याचे ऐकलेले, 4 ह्याचे घ्यायचे, 2-4 पुस्तकातनं वाचलेले, 2-4 कुठेतरी ऐकलेले, ते सगळ्यांचं कॉम्बिनेशन करायचं, बोलायचं. हे फ्लॉप स्पीकर्सची लक्षण आहे आणि हे हिट होत नाही. मुळात ऑन द स्पॉट बोलायचंच नसतं. तुम्ही अगदी 5,000चं तुमचं प्रोडक्ट आहे आणि तुम्हाला माहिती की आता तुमचं क्लायंट तुम्हाला भेटायला येणार आहे, तर क्लायंट ब्रीफिंग घेऊन पहिले त्याची स्क्रिप्ट तयार केली जाते. म्हणूनच डायरेक्ट व्हिजिटर किंवा डायरेक्ट क्लायंटला कधीच डायरेक्ट केबिनमध्ये घ्यायचं नाही. पहिले त्याचं ब्रीफिंग घ्यायचं. ब्रीफिंग मध्ये काय, कोण भेटायला आलंय? रश्मी भेटायला आली आहे. कुठून भेटायला आली आहे? पुण्यातनं भेटायला आली आहे. काय करते? कम्युनिकेशन एक्सपर्ट आहे. ओके, तिची बर्थ डेट काय? तिची ही बर्थ डेट आहे. आता हा ब्रीफिंग पेपर पहिले मालकाने आत बोलवायचा, जो प्रेझेंटर आहे त्याने. आत ब्रीफिंग आल्यानंतर पहिले त्याच्यावर 6 वाक्यांचं स्क्रिप्ट तयार होतं आणि मग क्लायंटला आत बोलवायचं. सो 5,000 असू दे, 500 असू दे, तुम्ही एखादं लग्न ठरवायला, तुम्ही एखाद्या सामाजिक बैठकीत जर चाललेले, लग्नाच्या बैठकीला चाललेले असाल, तिथे सुद्धा स्क्रिप्ट पहिले तयार करायची असते. तर मग यासाठी पहिले लागतो शब्दसंग्रह. लोकांकडे चॅलेंज काय? शब्द नाहीये हो, शब्द नाहीये. म्हणजे बघा, माझं तुझ्यावर प्रेम आहे, याला आता काय बोला, माझं तुझ्यावर प्रेम. अच्छा ऐक ना, आय लव्ह यू. अच्छा ऐक ना, माझं प्रेम आहे ग, माझं प्रेम. तेच ते आता आवडतेस मला तू. पण याला तू जेव्हा बोलतेस ना, काय सांगू की मला किती ताकद मिळते ग तुझी हीच क्वालिटी मला खूप भावते. असं पण तर बोलता येऊ शकतं. तुझा स्वभाव, तू लोकांना जसं धरून ठेवतेस ना, बस यावरच फिदा आहे मी, असं पण तर बोलता येऊ शकतं ना. स्टेप अहेड विथ द शब्दसंग्रह, शब्दांचा खेळ. तर याला टेक्निकली डेव्हलप करावं लागतं. हे करता येतं. जसं मगाशी तुम्ही विचारलं मॅडम, तुम्ही नेमकं काय काय शिकवतात, हा त्यातला पण एक मुद्दा आहे. मग त्याचं कंटेंट तयार केलं जातं आणि मग ते डिलिव्हर केलं जातं. हे जरी तुम्ही विषय नाही केला पण राजकीय भाषणांमध्ये पण वापरलं जातंय. तुम्ही एखादा टेंडर इंटरव्ह्यू द्यायला जाताय, कॉन्ट्रॅक्टर आहात, तिथे सुद्धा याचा वापर केला जातो. तुम्ही शिक्षक आहात, तिथे तुम्ही सपोज तुम्ही डॉक्टर आहात. आता मला सांगा, लेट्स टेक एन एक्झाम्पल. डॉक्टरची ओपीडी चालते. ओपीडीचे काय, चल 200, 400, 500, चला 700 ओपीडी आहे तुमचं. सेकंड प्रोसेस काय असेल हो? जेव्हा क्लायंट तुमच्याकडे येतोय तो बरा व्हावा, हा तुमच्या कामाचा, तुमचा धर्म तुम्हाला सांगतो ऍज अ डॉक्टर. पण तुमचा बिझनेस काय सांगतो की हा पेशंट तुमच्याकडे थोडाफार टिकला पाहिजे. मग हा सेकंड टाइम तुमच्याकडे कधी येईल? तुम्ही जशी काउन्सिलिंग कराल तसं.
नाही, हे फार छान मुद्दा घेतलात तुम्ही. बरेच लोक म्हणजे अरे हा, बऱ्याचदा डॉक्टरशीच बोलते मी. मला सांगायला आवडेल. हा. लोक काय करतात, बऱ्याचदा काय होतं की बरेच असे पेशंट्स आहेत की समजा काही एखादे डॉक्टर आहे ना त्याच्याकडे ठीक होतो म्हणून जातो, परंतु मी तुम्हाला सांगतो बिईंग अ डॉक्टर की एखादा पेशंट तुमच्याकडे येतो ना तो प्रत्येक वेळेस ठीक होत नाही. कधीतरी त्याचं इन्फेक्शन वाढलेलं असतं, कधी कमी असतं, कधी डायग्नोसिस चुकतं, हे होतं. परंतु जर समजा तुम्ही रूढ असाल, बोलायला चांगले नसाल ना, तर तो लगेच डॉक्टर बदलेल. माझ्याकडे असे कित्येक पेशंट बघतो ना की म्हणजे एखाद्या वेळेस ठीक नाही झालं, 3 वेळेस ठीक नाही झालं तरी सुद्धा तुमच्याकडे येतात. तुम्ही चांगलं बोललात त्यांच्याशी, तुम्ही त्यांना चांगलं ट्रीट केलं बोलताना, बोलण्यातून, तर हे जर कम्युनिकेशन तुमचं चांगलं असेल ना तर ती लोक तुमच्यावर भाळतात, तुमच्या स्वभावावर. स्किल तर हा सेकंडरी पार्ट आहे. पहिले तर तुम्ही त्यांना कसे रिसीव्ह करता, कसं बोलता, हे फार महत्त्वाचं. एक्झॅक्टली. मग आता इथे काय काय आलं बघा ना. इथे तुमचा चेहऱ्याचा रोल आला, राईट. इथे तुमच्या शब्दांचा रोल आला. इथे तुम्ही कशा पद्धतीने त्याला काउन्सिल करता, म्हणजे स्क्रिप्टिंगचा रोल आला. मी तुम्हाला सांगते, एका बॅचमध्ये एक लॉयर आले माझ्याकडे शिकायला. मला म्हणतात, मी मान्यच करणार नाही तुम्ही हे जे म्हणताय की हसून बोला, हसून बोला. हो मॅडम, काय सांगता, हसून बोला, हसून बोला. माझ्याकडे सगळे वैतागलेले लोक येतात. मी वकील आहे, माझ्याकडे सगळे टेन्शनमध्ये, स्ट्रेसमध्ये, त्यांचं काहीतरी भानगड झालेली असते, काहीतरी मॅटर झालेले असतात, प्रचंड काही संतापात असे दुःखी लोक येतात. मी काय हसायचं? तर मी म्हटलं, बघा किती मोठा मेंटल ब्लॉक आहे तुमचा स्वतः तुमच्याकडे. तो म्हणे कसा? मी म्हटलं, हे बघा, तुमच्याकडे सगळे दुःखी प्राणी येतात, तुमच्याकडे काय, डॉक्टरकडे पण सगळे तसेच येतात. डॉक्टर सोडा, माझ्याकडे सगळे तसेच येतात. एक पेन घेऊन येतात ना ते आपल्याकडे. पेन घेऊन कोणीतरी माझ्या दारात येतं आणि त्याला माझा चेहरा पण पेनमध्ये दिसला, तर त्याला आपण कोणती ताकद दिली? आडात नाही पोहरात काय. तर डॉक्टर, लॉयर, कोच जो पण आहे, काउन्सिलर जो कोणी आहे, जेव्हा समोरचा व्यक्ती पेन घेऊन येतोय आणि त्याला समोर एक फ्रेश पर्सनॅलिटी दिसते, हॅपी, फ्रेश चेहरा, कॉन्फिडेंट पर्सनॅलिटी दिसते, तर त्याला वाटतं, यार हाच तो पर्सन आहे, हा मला सोल्युशन देणार आहे. मग तो काय होतो? तो रिलॅक्स होतो, तो काम डाऊन होतो. आता तो भडकलेला, तुम्ही त्याच्यात भडकलेले, आणि त्याचं तोंड पडलेलं, तुमचं अजून 1000 पटीने तोंड पडलेलं. तो हसत नाही, तुम्ही तर जन्मात हसत नाही. मग काय तो तुमच्याकडे क्लोज कसा होणार आहे? आणि मग कुठे मग मी त्यांना ते हसणं जे आहे ते शिकवलं. तर असे पण गैरसमज आहे मार्केटमध्ये. पहिला तर माझा प्रश्न होता की बोलतात सगळे, परंतु तुम्ही बोलायला शिकवता ते काय शिकवता, म्हणजे ते मला उत्तर त्याचं मिळालं. सगळ्याच गोष्टीवर आपण छान चर्चा केलेली आहे. परंतु काय होतं की तुम्ही वारंवार सांगता की मी बोलायला शिकवते, हे करते. तर कोर्सेस आपण ऑफ कॅमेरा बोलत होतो, तुम्ही सांगितलं 3 दिवसाचा कोर्स असतो. मला हे अजूनही पटत नाही, तुम्ही 3 दिवसात हे सगळं शिकवता. कोणालाच पटत नाही. मला लिटरली हा माझा पर्सनल प्रश्न आहे अगदी, त्याच्यामुळे मला असं वाटतं की 3 दिवसात काय शिकवू शकता तुम्ही असं? 3च दिवसात मी शिकवते. ज्याने जन्मात कधी हातात माईक घेतला नाही, तो पण 3ऱ्या दिवशी माझ्या जो वे ऑफ सिस्टीम मी बनवली, इकोसिस्टीम मी जी बनवली आहे त्या अंतर्गत, तो न घाबरता स्वतःच स्वतःची स्क्रिप्ट तयार करून, बाय युझिंग ऑल द पॅरामीटर्स ऑफ स्पीचेस, तो 20 मिनिट बोलतो. आणि मला हे सांगायला आवडेल, बरेच लोक साशंक असतात, कारण त्यांनी त्यांची स्वतःची बाजू बघितलेली असते. ते त्यांचे हातपायांची थरथर, छातीतलं धडधड, पोटातली गुडगुड, येणारा घाम, स्टेजवर जाऊन ब्लँक होऊन जाणं, स्टेजवर जाऊन काहीच न सुचणं, हे त्यांना माहिती असतं ना, तर त्यांना विश्वास बसत ना. 100% मनी बॅक गॅरंटी. का असं बोलते मी? कारण की मनी बॅक गॅरंटी म्हणजे, मनी बॅक गॅरंटीचा अर्थ असा की जर तुम्ही माझ्या इकोसिस्टीम मध्ये आले आणि 20 मिनिटं तुम्ही नाही बोलले, तर व्हॉट एव्हर द प्रोग्रामचे चार्जेस तुम्ही पे केलेले आहे ते विथ रिस्पेक्ट मी तुम्हाला रिटर्न करणार. आता चेहरा बघा माझा, आजपर्यंत मी कोणालाच परत केलेले नाहीये. खूप छान. काय होतंय, मागेही आपला एक पॉडकास्ट झाला आणि आत्ताही असं बोलत राहावं असं वाटतं. तुमची एक तर पर्सनॅलिटी व्हायब्रंट आहे, अगदीच कम्युनिकेशन स्किल तुम्ही शिकवताय, परंतु ती तुम्हाला किती येते ना ते असं जाणवतं मला. म्हणजे तुम्ही खूप ग्रेट कम्युनिकेटर आहात मॅम, आणि बोलत राहावं असं वाटतं, ही त्याची पोचपावती आहे. खूप बोलावं असं वाटतंय, परंतु मला असं वाटतं की आपल्याकडे टाइम लिमिट आहे, त्यामुळे आजच्या पुरते आपण थांबूयात.
या काही नोटवर थांबूया की परत तिसऱ्या पॉडकास्टला भेटूया. आणि नाही, मला प्रश्न तोच विचारायचा आहे की काय होतं की आपण प्रेक्षकांना सुरुवातीलाच मी इंट्रो देतानाच सांगितलं होतं की कम्युनिकेशन फक्त बोलणं नाही, तर तो तुमच्या आयुष्याचा इम्पॅक्ट आहे जो इतरांवरती पडतो, आणि तो कसा पडतो ना त्यावरती तुमची लाईफ डिझाईन होते. काय होतं, आपल्याला ग्रो व्हायचंय, तर तुमच्या मनात या पॉडकास्टला घेऊन जर काही प्रश्न आले असतील तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला विचारू शकता. आम्ही कुठे कमी पडत असेल, आम्ही कुठे चुका करत असेल तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा. त्या आम्ही चुका सुधारवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो दरवेळेस, कारण हा मंच तुमचा आहे, जेवढा आमचा आहे तेवढाच तुमचा देखील आहे. आणि मॅमशी कनेक्ट करायचं असेल, कारण सर्वात महत्त्वाचं आहे की आम्हाला सर्वजण विचारतात की मॅमशी कनेक्ट कसं करायचं. मी प्रत्येकाला वारंवार सांगतो की आपल्या मंचावरती जे येणारे गेस्ट आहेत ते तेवढ्या ताकदीचे असतात, आणि मॅमचाच विषय राहिला तर त्यांना तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पहिल्याच सेक्शनमध्ये त्याची लिंक, त्याचे जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते दिलेले असतात. दुसरं, कमेंटमध्ये जी पहिली पिन केलेली कमेंट असते ते सुद्धा त्यांच्याशी रिलेटेडच असते, त्याच्यामुळे तिथून तुम्ही रीच आउट करू शकता. आणि सगळं काही पुढची जी काही प्रोसेस आहे ती सुटसुटीत आहे. मॅम, कसं वाटलं तुम्हाला? खूपच मस्त. मला तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अजून बोलत राहावं असं वाटतंय आणि अगदीच. मांडत राहावं असं वाटतंय, बिकॉज कम्युनिकेशन स्किल्ससाठी अवेअरनेस आजही आपल्या सोसायटीची खूप मोठी गरज आहे असं मला वाटतं. मलाच देखील तेच वाटतं. खूप लहान लहान गोष्टी इम्प्रूव्ह करण्यासारख्या, शिकण्यासारख्या, करण्यासारख्या, पण बऱ्याचदा वेळ नाहीये, पैसा नाहीये अशी कारणं देऊन आपण तिथपर्यंत जात नाही, आणि आपण एक खूप मोठा लॉस करतो वैयक्तिक पातळीवर, व्यावसायिक पातळीवर, असं माझं ओव्हरऑल ऑब्झर्वेशन आहे. बट असे मंच आहेत, तुम्ही आहात, तर सोपं जातं लोकांना ही अवेअरनेस क्रिएट करण्यात, हे व्हॅल्यू देण्यामध्ये. तर मला तुम्ही ही अपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल थँक्यू सो मच. कम्युनिकेशन मला किती महत्त्वाचं वाटतं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या मंचाचा जो लोगो आहे तो संवादातून उत्थान आहे, त्याची जी टॅगलाईन आहे ना, कारण संवाद जेव्हा छान होईल तेव्हाच तुमचं, माझं, देशाचं, राष्ट्राचं, सगळ्याचं उत्थान होईल, या मताचा मी आहे. त्याच्यामुळे बोलायला शिका, चांगलं बोलायला शिका, टेक्निकली मोठे व्हा, प्रौढ व्हा, आणि जोपर्यंत तुम्ही मॅमशी कनेक्ट होत नाहीत तोपर्यंत कॉमन सेन्स वापरा, हसत राहा, प्रेमाने राहा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.